तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपती शेतात काम करत असतो तर दुर्गी आणि चंची त्याच्यावरच लक्ष ठेवून असतात. तर शेतामध्ये काम करत असताना शेतात एक दगड असतो. अधिपती तो दगड बाजूला काढून ठेवतो आणि त्याच वेळी शेतात काम करणाऱ्या दुसऱ्या माणसाच्या पायाला विळा लागतो आणि त्याला मोठी जखम होते. त्यामुळे इतर सगळेजण त्याच्याकडे धावतच जातात. अधिपतीसुद्धा त्यांच्यासोबत असतो आणि तीच संधी साधून दुर्गी आणि चंची शेतामध्ये जातात आणि अधिपतीने जो दगड बाजूला काढून ठेवलेला असतो तोच दगड त्या दोघीजणी वाटेत ठेवतात आणि त्या दगडाच्याच बाजूला कुदळ उभी करून ठेवतात. आणि मग त्यानंतर कोणाचं लक्ष जाण्याआधीच त्या पुन्हा झाडाच्या पाठीमागे लपून बसतात. दुसरीकडे त्या माणसाच्या पायाला मोठी जखम झालेली असते. मात्र अधिपती त्यावर दगडी पाला लावतो आणि त्याला थोडा वेळ आराम करायला सांगतो आणि मग त्यानंतर इतर सगळेजण पुन्हा आपापल्या कामासाठी निघतात. मात्र दुर्गीने आणि चंचीने जो दगड वाटेत ठेवलेला असतो त्यावर नेमका अधिपती अडखळतो आणि तो तोल जाऊन त्या कुदळीवरच पडणार इतक्यात अक्षरा त्या ठिकाणी येते आणि ती अधिपतीला सावरते. अधिपती थोडक्यात वाचतो आणि ते बघून चंची आणि दुर्गी खूप चिडतात. तर इतर सगळेजण सुद्धा घाबरलेले असतात. मात्र अधिपती त्यांना सांगतो की मी ठीक आहे. मात्र अक्षरा विचारत असते की हा दगड आणि कुदळ अशी मध्ये रस्त्यात कोणी ठेवली आहे. मात्र अधिपतीला वाटतं की चुकून त्याच्याकडूनच ती राहिली आहे आणि मग त्यानंतर सगळेजण आपापल्या कामासाठी जातात. मात्र अधिपतीला मारण्याचा हा डावसुद्धा फसल्यामुळे चंची आणि दुर्गी खूप चिडलेल्या असतात. चंची म्हणत असते की ही मास्तरडी नको तिथे कलमडत असते. तर दुर्गी म्हणत असते की आपण दोघींनी यांना वेगळे करण्याचे कितीही प्रयत्न केले ना तरीही हे काय वेगळे होत नाही, उलट एकमेकांच्या जवळच येतात. पण ठीक आहे, आजचा दिवस त्यांचा होता, उद्याचा दिवस आपला असेल. आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी घरी जाण्यासाठी निघतात. तर इकडे अधिपती अक्षराला विचारत असतो की मास्तरीनबाई तुम्ही इथे काय करताय. तर अक्षरा सांगते की माझं काम वेळेत पूर्ण झालं त्यामुळे मग मी तुमच्या मदतीसाठी इकडे आले. आणि मग त्यानंतर ते संपतराव अक्षरा आणि अधिपतीला म्हणतात की वहिनी साहेब आणि धाकटे सरकार तुम्हीसुद्धा आमच्यासोबत जेवण करायला चला. आणि मग ते सगळेजण एकत्र जेवण करण्यासाठी जातात. दुसरीकडे भुवनेश्वरी तिचं काम करत असते आणि तितक्यात दुर्गी आणि चंची त्या ठिकाणी येतात. भुवनेश्वरी त्यांना काय झालं ते विचारते. तर त्या दोघीजणी तिखट मीठ मसाला लावून भुवनेश्वरीला घडलेला प्रकार सांगू लागतात. दुर्गी म्हणत असते की अगं आज त्या मास्तरडीने तर हद्दच केली. तिने आधी अधिपतींना कुस्ती खेळायला लावलं आणि आज तर शेतामध्ये उतरवलं. बिचारे अधिपती 10,000 रुपये गोळा करण्यासाठी त्या संपतरावाच्या शेतात काम करत आहेत. आणि ते ऐकून भुवनेश्वरीला तर मोठा धक्काच बसतो. ती अक्षरावर खूप चिडते. तर दुर्गी तिला सांगत असते की अधिपती तर आज कुदळीवर पडता पडता वाचले. जिथे जिथे ती मास्तरडी असते ना तिथे तिथे अधिपतींच्या जीवाला धोका निर्माण होतोच. आज त्यांचा जीव थोडक्यात वाचला. मात्र या मास्तरडीने त्यांच्याकडे नीट बघितलं सुद्धा नाही. इतर माणसं म्हणत होती की धाकटे सरकार तुम्ही काम करू नका. मात्र या मास्तरडीने त्यांना त्यासुद्धा अवस्थेत काम करायला लावलं. ते बघून आमच्या डोळ्यात तर पाणीच आलं. आणि हे सगळं काही ऐकून भुवनेश्वरीला अक्षराचा तर खूप राग येतो आणि अधिपतीची काळजी देखील वाटत असते. तर दुर्गी म्हणत असते की मावशी तू हे सगळं त्या मास्तरडीचा खरा चेहरा अधिपतींसमोर आणण्यासाठी केलं. मात्र काय झालं बघितलं ना, आपल्याच अधिपतींना या सगळ्याचा त्रास होतोय. आणि मग त्या दोघीजणी वाटेल ते अक्षराविषयी भुवनेश्वरीला सांगायला सुरुवात करतात आणि तिचे अक्षराच्या विरोधात कान भरतात. तर दुसरीकडे अधिपतीच्या जोडीने अक्षरासुद्धा आता शेतामध्ये काम करत असते आणि तिला काम करताना बघून अधिपती तर खूप खुश होतो. तो म्हणतो की मास्तरीनबाई तुम्हालासुद्धा जमतंय की हे काम. आणि त्यावर अक्षरा हसतच म्हणते की जमतंय की नाही ते माहीत नाही, मात्र मला मजा खूप येते. त्यावेळी तिच्या हाताला लागलेला चिखल तिच्या गालांनाही लावतो. तर अधिपती मुद्दाम तिच्या दुसऱ्या गालाला देखील चिखल लावतो. ते बघून अक्षरा हसू लागते. आणि मग त्यानंतर अधिपती तिची मस्करी करत मोठ्याने साप साप असं ओरडतो. त्यामुळे अक्षरा खूप घाबरते. तर अधिपती पुन्हा एकदा तिच्या नाकाला चिखल लावतो आणि ते बघून अक्षरा त्याच्या पाठीमागेच लागते. मात्र तेथून पळत असताना तिचा तोल जातो आणि ती खाली पडणार इतक्यात अधिपती तिला सावरतो.
तर तिथे काम करणारे सगळेजण त्या दोघांना बघून टाळ्या वाजवत असतात आणि त्यामुळे अक्षरा पटकन बाजूला होते आणि मग ती अधिपतीच्या चेहऱ्याला देखील तो चिखल लावते. तितक्यात ते संपतराव त्या ठिकाणी येतात. ते अधिपती आणि अक्षराला सांगतात की आजचं काम पूर्ण झालं, आता तुम्ही घरी जाऊ शकता. 4 दिवसांचं काम तुम्ही एका दिवसात केलं. आणि ते ऐकून अधिपती म्हणतो की आमच्या मालकीनबाई आमच्या सोबत होत्या म्हणून काम लवकर पूर्ण झालं. आणि त्याचं ते बोलणं ऐकून अक्षराला सुद्धा खूप आनंद होतो. तर अधिपती त्या संपतरावांना विचारत असतो की हे काम तर पूर्ण झालं आहे, मात्र तुमच्याकडे दुसरं काही काम असेल तर नक्की सांगा, कारण दिवस अजून संपला नाही. आणि त्यावर ते संपतराव म्हणतात की खरं तर एक काम होतं, पण ते तुम्हाला कसं सांगायचं. अधिपती म्हणत असतो की काही हरकत नाही, जे काही काम असेल ते तुम्ही बिनधास्त सांगा, काळजी करू नका. आणि त्यामुळे तो संपतराव अधिपतीला सांगू लागतो की बैलसुद्धा नाही आहेत आणि ट्रॅक्टरसुद्धा दुसऱ्या एका माणसाला दिला आहे, मात्र मला शेजारचं शेत नांगरायचं होतं, तुम्हाला जमेल का. आणि त्यावर अधिपतीसुद्धा म्हणतो की काही हरकत नाही, मी करतो हे काम. तर अक्षराही म्हणते की ठीक आहे, आम्ही दोघे मिळून पूर्ण करू. आणि मग ते दोघेजण शेत नांगरण्यासाठी जातात. तर इकडे चंची आणि दुर्गी अजूनही अक्षराच्या विरोधात भुवनेश्वरीचे कान भरतच असतात. त्यांनी अक्षराच्या विरोधात अनेक खोट्या गोष्टी भुवनेश्वरीला सांगितलेल्या असतात आणि भुवनेश्वरीसुद्धा त्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवते आणि अक्षराबद्दल गैरसमज करून घेते. दुसरीकडे अक्षरा आणि अधिपती ते शेत नांगरत असतात. अक्षरा म्हणत असते की मला खरंच वाटलं नव्हतं की हे काम एवढं अवघड असेल, हा नांगर किती जड आहे. तर अधिपतीसुद्धा हसतच म्हणत असतो की हो मास्तरीनबाई, हा नांगर आहे, जड तर असणारच ना. आणि तो नांगर ओढून तो अक्षरशः घामाने भिजलेला असतो. त्यामुळे मग अक्षरा त्याला नांगर थोडा वेळ खाली ठेवायला सांगते आणि साडीच्या पदराने त्याचा घाम पुसते. ती म्हणत असते की आता बास झालं हे काम, आपण पूर्ण शेत नांगरलं आहे, आता आपण घरी जाऊ. मात्र अधिपती म्हणत असतो की नाही मास्तरीनबाई, आजच्या आज आपल्याला 10,000 रुपयांची जुळणी करावी लागेल. श्रीकांतला आज पैसे द्यायलाच हवेत. त्यावर अक्षरा म्हणते की अधिपती, मी सुद्धा त्या कामामधून 3,000 रुपये कमावले आहेत आणि जर पैसे नाहीच पूर्ण झाले तर आपण त्यांच्याकडून एका दिवसाची मुदत वाढवून घेऊ ना. मात्र अधिपती म्हणत असतो की नाही मास्तरीनबाई, ते श्रीकांत दादा कालच किती टाकून बोलत होते बघितलं ना, त्यामुळे त्यांचे पैसे आपण आजच्या आज देऊन टाकू. आणि त्यांचं हे बोलणं सुरू असताना ते संपतराव त्या ठिकाणी येतात. अधिपती अक्षराने सगळं शेत नांगरलेलं बघून तर त्यांना आश्चर्य वाटते. ते म्हणत असतात की धाकटे सरकार, आता बास करा, सगळेजण घरी गेले, तुम्ही सुद्धा घरी जा. आणि त्यावर अधिपती म्हणतो की ठीक आहे, काम तर पूर्ण झालंच आहे. आणि मग त्यानंतर तो त्यांना आजच्या दिवसाचे पैसे मागतो. मग त्यानंतर ते संपतरावसुद्धा अक्षरा आणि अधिपतीच्या कामाचा मोबदला त्यांना देतात. आणि ते पैसे बघून अक्षरा आणि अधिपतीला खूप आनंद होतो आणि मग ते घरी जाण्यासाठी निघतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.